नमस्कार. मॅथ्स पार्ट फर्स्ट चॅप्टर थर्ड अर्थमॅटिकल प्रोग्रेशन याच्या 3.1 प्रॅक्टिस सेटला आज आपण सुरुवात करणार आहोत. बघूया उदाहरण पहिलं. व्हिच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. पुढे आपल्याला 8 एक्झाम्पल दिलेले आहेत. त्या अर्थमॅटिकल प्रोग्रेशन्स आहेत का नाहीत हे आपल्याला बघायचं आहे. इफ दे आर एपी, जर यापैकी एपी असेल, फाइंड द कॉमन डिफरन्स, तर त्याच्यामधला फरक आपल्याला समान फरक आपल्याला विचारलेला आहे, तो आपल्याला काढायचा आहे. पहिले एक्झाम्पल घेऊया. आन्सर 2 4 6 8. डिफरन्स इज कॉमन, difference is constant, then it is AP. Therefore P1 is equal to 2, D आपल्याला घ्यायचा आहे. D घेऊ अगोदर. D is equal to T2 minus T1, 4 minus 2 2. D is equal to T3 minus T2, 6 minus 4 is equal to 2. D is equal to T4 minus T3 is equal to 8 minus 6 is equal to 2. Difference is same. Therefore difference in above sequence is constant, समान आहे, स्थिर आहे. Therefore given sequence is AP. तर दिलेली सिक्वेन्स श्रेणी ही अंकगणिती श्रेणी आहे. दुसरे 2 5/2 3 7/2. या ठिकाणी आपल्याला 7/2 ह्या किमती च्या ऐवजी 7/3 असं पुस्तकात प्रिंटिंग मिस्टेक आहे, तिथे 7/2 आपल्याला करायचं आहे. 2 D is equal to 5/2 minus 2. 2 means 2/2 is equal to 5/2 बेदुनी 4 minus 4/2 is equal to denominator same, 5 minus 4 is equal to 1/2. डिफरन्स D अपॉन 1/2. इथं डिफरन्स किती येतोय 3 minus 5/2 is equal to 3 into 2/2 minus 5/2 is equal to 3 into 2 6/2 minus 5/2. Difference is same, denominator same, 6 minus 5 is equal to 1/2 D. Then next 7/2 minus 3 is equal to 7/2 minus 3 into 2/2 is equal to 3 into 2 6. 7 minus 6/2 is equal to 1/2. Means difference is a common or constant. Difference in given sequence is constant. Therefore given sequence is AP. तर ती अर्थमॅटिक प्रोग्रेशन असेल. दुसरा AP आहे. थर्ड बघूया. -10 -6 -2 2 and so on. D is equal to -6 minus -10, minus is in bracket, -6 plus 10 is equal to 4. D is equal to -2 minus -6 is equal to -2 plus 6 is equal to +4. D is equal to 2 minus -2 is equal to 2 plus 2 is equal to 4. Difference is a same or constant. Difference is constant, समान फरक आहे. Therefore given sequence is AP.
तर पुढे दिलेले जे तिसरे सिक्वेन्स आहे ते एपी अर्थमेटिकल प्रोग्रेशन आहे. थर्ड नंतर फोर्थ कडे जाऊया आपण. 0.3 0.33 0.333 डॉट डॉट डॉट. डिफरन्स बघूया यांचा. d इज इक्वल टू 0.33 मायनस 0.3. यामध्ये दोन दशांश स्थळ आहेत, इथं एक आहे. आपण एक शून्य वाढवूया. 33 मधून 30 गेले 0.3 आपल्याला मिळणार आहे. 3 मधून 0 गेले 3 मधून 3 गेले 0 आणि 3 मधून 0 गेले 3. 0.03 आपल्याला मिळणार आहे. दुसरा डिफरन्स घेऊया या दोघांमधला. 0.333 मायनस 0.33 इज इक्वल टू, इथं आता आपल्याला 33, इथं 3 दशांश स्थळ आहेत, इथं 2 आहेत, एक शून्य वाढवला, इज इक्वल टू 3 मायनस 0 3 3 मायनस 3 0 3 मायनस 3 0.0 ॲज इट इज. 0.003 इथं आहे 0.03. डिफरन्स इज नॉट ए कॉन्स्टंट. समान स्थिर फरक नाही, म्हणून गिव्हन सिक्वेन्स इज नॉट एपी. तर एक्झाम्पल नंबर 4 हे एपी नाही. फिफ्थ एक्झाम्पल कडे जाऊ आपण. फिफ्थ मध्ये आपल्याला सांगितलंय 0 -4 -8 -10 and so on. Difference is -4 - 0 is equal to -4. Difference is -8 minus in bracket -4 is equal to -8 plus 4 is equal to -4. Difference is equal to -12 minus -8 is equal to -12 plus 8 is equal to -4. Therefore, difference in fifth sequence is constant. Difference is constant, स्थिर आहे. Therefore, given sequence is AP. ते दिलेली सिक्वेन्स पाचवी ही अंकगणिती श्रेणी आहे. सिक्स्थ एक्झाम्पल त्यामधलं -1/5 -1/5 -1/5 and so on. यामध्ये each term is a constant, समान आहे. Therefore, difference is also constant. D is equal to, इथं असंही म्हणलं तर चालते, डिफरन्स सोडवू अगोदर, नाही सोडवला तरी चालू शकतोय. -1/5 -1/5 is equal to -1/5 plus 1/5 is equal to 0. Means each term difference is 0. Difference in each term is 0. Therefore, given sequence is AP. तर दिलेले 6वं एक्झाम्पल आपल्याला AP आहे. हे अर्थमेटिकल प्रोग्रेशन आहे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फिफ्थ and sixth is AP. Then seventh and eighth example is, example number 7 is 3 plus root 2 3 plus 2 root 2 3 plus 3 root 2 and so on. या पद्धतीचं 7वं एक्झाम्पल आहे. डिफरन्स बघूया यांचा. 3 plus root 2 minus 3 3 gets cancel is equal to root 2. D is equal to second 3 plus 2 root 2 minus 3 plus root 2
यामध्ये 3 प्लस 2 रूट 2 मायनस 3 मायनस रूट 2, यामध्ये 3 मायनस 3 कॅन्सल, या दोघांमध्ये रूट 2 समान आहे, कॉमन काढलं, 2 मायनस 1 इथं शिल्लक राहिला इज इक्वल टू रूट 2, म्हणजे इथं पण आपल्याला रूट 2 मिळणार आहे. लास्ट घेऊया, डिफरन्स इज 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 इन ब्रॅकेट 3 प्लस 2 रूट 2, यामध्ये मायनस ना आत मल्टिप्लाय करूया, 3 प्लस 3 रूट 2 मायनस 3 प्लस मायनस मायनस 2 रूट 2 minus 3 plus 3 cancel, in this root 2 is common, 3 minus 2 is equal to 1 is equal to also root 2, root 2 into 1 is equal to root 2, difference is common, therefore difference is constant, therefore given sequence इज एपी. सातवं एपी आहे. आठव्या एक्झाम्पल कडे जाऊया. 8th एक्झाम्पल इज 127 132 137 and so on. Difference is 132 minus 127, 132 मधून 127 घालवायचे, 5 राहिलं. नेक्स्ट डी 137 मायनस 132 5, डिफरन्स इज कॉन्स्टंट, स्थिर फरक आहे, म्हणून गिव्हन सिक्वेन्स इज एपी. या पद्धतीनं आठवं सुद्धा सिक्वेन्स आहे. यामध्ये फक्त चौथे एक्झाम्पल काय आहे, जे सिक्वेन्स नाही, कारण त्यांच्यामधला डिफरन्स कॉन्स्टंट किंवा कॉमन नाही. एक्झाम्पल नंबर 2, राईट अँड एपी. आपल्याला अर्थमेटिकल प्रोग्रेशन लिहायचं आहे. हुज फर्स्ट टर्म इज ए अँड कॉमन डिफरन्स इज डी इन ईच ऑफ द फॉलोइंग. पुढे आपल्याला 6 उदाहरणं आहेत, त्यामध्ये ए आणि डी च्या किमती दिलेल्या आहेत. आपल्याला एपी सोडवायचा आहे. यामध्ये सोडवताना एपी च्या 4 व्हॅल्यू कमीत कमी आपल्याला माहिती करून घ्यायचे आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, ए इज इक्वल टू 10 अँड डी इज इक्वल टू 5. T1 T2 T3 T4 means T1 is equal to A is equal to 10, T2 is equal to T1 plus D, 10 plus 5 15, T3 T2 plus D 15 plus D 20, T4 T3 plus D 20 plus 5 25, 10 15 20 25. Therefore AP is 10 15 20 25 and dot dot dot. या पद्धतीने आपल्याला एपी मिळाला. सेकंड एक्झाम्पल इज ए इज इक्वल टू -3, डी इज इक्वल टू 0. या पद्धतीने आपल्याला किंमत दिलेली आहे. डी ची किंमत 0च आहे. ए मीन्स T1 is equal to A is equal to -3, T2 is equal to T1 plus D is equal to -3 plus 0 is equal to -3, T3 is equal to T2 plus D, -3 plus 0 is equal to -3, T4 is equal to T3 plus D, -3 plus 0 is equal to -3. Therefore AP is -3 -3 -3 -3 and so on. या पद्धतीनं कॉन्स्टंट नंबर डिफरन्स 0 असल्यामुळं सिक्वेन्स तीच आपल्याला मिळाली. थर्ड एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितले A is equal to -7, D is equal to half. Therefore T1 is equal to A is equal to -7. A and T1 is same.
T2 is equal to T1 plus D is equal to -7 plus half. In this equation, -7 into 2 upon 2 plus half is equal to -7 into 2 -14 plus 1 upon 2. Denominator is same, is equal to -13 upon 2 is T2. Then T3 is equal to T2 plus D. T2 -13 upon 2 plus D plus 1 upon 2 is equal to -13 plus 1 upon 2 is equal to -12 upon 2. T3 व्हॅल्यू ऑफ T3 मिळाली. त्यानंतर T4 T3 प्लस D. T3 ची किंमत आपल्याला -2 upon 2 मीन्स -6 म्हणलं तरी चालतंय, प्लस D व्हॅल्यू ऑफ D हाफ -12 plus 1 upon 2 is equal to -11 upon 2 is the value of T4 term. Therefore, AP is -7 -13 upon 2 -12 upon 2 means -6 and -11 upon 2 and so on. या पद्धतीने आपल्याला पुढची टर्म आपल्याला बघूया. थर्ड नंतर फोर्थ, A is equal to -1.25, D is equal to 3, T1 is equal to A is equal to -1.25, T2 is equal to T1 plus D -1.25 plus 3. 3 means 3.00. 3 means 3.00. चालू इथं 2 दशांश स्थळापर्यंत इथं पण आपण 2 घेतले, म्हणजेच 3.00 मधून 1.25 निघून गेला. शून्यातून 5 जात नाही, 10तून 5 गेले 5, हातच्या गेला 1, 10तून 3 गेले 7.75, हातच्या गेला 1, 3तून 2 गेला 1, 1.75. इथं प्लस आहे 1.75. ही T2 ची किंमत आपल्याला मिळाली. देन T3 इज T2 प्लस D मीन्स 1.75 प्लस 3 प्लस 1 4.75 T3. Then T4 is T3 plus D means 4.75 plus D means 4 plus 3 7.75 is T4. Then AP is T1 minus 1.25, then 1.75, then 4.75, then 7.75 and so on. या पद्धतीने आपल्याला हे एग्जाम्पल सोडवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट यामध्ये आपण 7 वजा 13/2 डिवायडेशन करून सुद्धा या ठिकाणी लिहू शकतोय. नेक्स्ट एक्झाम्पल फोर्थ नंतर फिफ्थ. पाचव्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे A is equal to 6, D is equal to -3, T1 is equal to A is equal to 6, T2 is equal to T1 plus D means T1 6 plus D -3, 6 minus 3 is equal to 3, T3 is equal to T2 plus D, T2 3 plus D minus 3, 3 minus 3 0, T4 is equal to T3 plus D, T3 is equal to 0 plus D minus 3 means T4 is equal to -3. Therefore AP is 6 3 0 -3 and so on. Then last example, sixth
A is equal to -19, D is equal to -4. 6व्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला बघायचं आहे A -19, D -4. T1 is equal to A is equal to -19. T2 is equal to T1 plus D. T1 -19 plus D -4 means -19 -4 is equal to, चिन्ह समान आहे, बेरीज करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह वजा -4 आहे. 19 आणि 4 23 -23. T3 is equal to T2 plus D -23 plus D value of the -4 means -23 -4, चिन्ह सारखी वजाबाकी, मोठ्या संख्येचं चिन्ह वजा आणि दोघांची बेरीज 23 आणि 4 27. T4 T3 plus D, T3 -27 plus D -4 is equal to -27 -4, चिन्ह समान, मोठ्या संख्येचं चिन्ह आणि चिन्ह समान असल्यावर बेरीज 27 आणि 4 31. Therefore AP is arithmetical progression. T1 is equal to -19, T2 is equal to -23, T3 is equal to -27 and T4 is equal to -31 and so on is the arithmetical progression. या पद्धतीने आपल्याला सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये 6 पार्ट होते. एपी विचारलाय आणि ए आणि डी दिला होता, तो या पद्धतीने सोडवायचा आहे. एक्झाम्पल नंबर 3 यामध्ये फाइंड द फर्स्ट टर्म अँड कॉमन डिफरन्स फॉर ईच ऑफ द एपी. 4 पद्धतीचे अर्थमॅटिकल प्रोग्रेशन दिलेले आहेत. यामध्ये आपल्याला ए आणि डी, फर्स्ट टर्म म्हणजे ए, कॉमन डिफरन्स म्हणजे डी, ए आणि डी यांच्या किमती आपल्याला मिळवायच्या आहेत. पहिल्या एक्झाम्पल कडे जाऊया. फर्स्ट गिवन एपी इज 5 1 -3 -7 and so on. A is equal to T1 is equal to 5, T2 1, T3 -3, T4 -7. ह्या किमती लिहिल्या. यामध्ये A मिळाला, D घेऊया. D is equal to T2 minus T1, 1 minus 5 is equal to -4, T3 minus T2 -3 -2, T2 1 -4, D is equal to T4 minus T3, T4 -7 minus T3 -3 means -7 plus 3 is equal to -4. Therefore first term is 5 and common difference is -4. म्हणजे पहिली बाजू ए ची किंमत मिळाली आणि कॉमन डिफरन्स मिळाला. सेकंड एक्झाम्पल 0.6 0.9 1.2 1.5 and so on. या पद्धतीने आपल्याला किंमत दिलेली आहे. ए T1 0.6, T2 0.9, T3 1.2, T4 1.5. यामध्ये डिफरन्स चेक करूया. T2 minus T1 0.9 minus 0.6. यामध्ये 0.9 minus 0.6, 9तून 6 गेले, 3 शून्यातून 0 गेला 0. 0.3 डी ची व्हॅल्यू मिळाली. सेकंड T3, इथं T1 पाहिजे. T3 minus T2 1.2 minus 0.9 is equal to 1.2 minus 0.9. 2तून 9 जात नाहीत, 12तून 9 गेले, 9 आणि 3 12,
आजच्या गेला एक 0.3 या ठिकाणी सुद्धा आपल्याला डिफरन्स तोच मिळतोय. थर्ड T4 मायनस T3, T4 1.5 मायनस T3 1.2, 1.5 वजा 1.2, 5तून 2 गेले 3, 1तून 1 गेला 0, 0.3. डिफरन्स समान आहे म्हणून A बरोबर 0.6 अँड D इज इक्वल टू 0.3. या पद्धतीने A आणि D यांच्या किमती आपल्याला मिळाल्या. एक्झाम्पल सेकंड होतं. थर्ड मध्ये बघूया काय आहे. वन 127, 135, 143, 151 अँड सो ऑन. या पद्धतीने 127, 135, 143 आणि 151 आपल्याला संख्या दिलेत. A T1 127, T2 135, T3 143, T4 151. D is equal to T2 minus T1, 135 minus 127. 135 मधून 127 घालवायचे आहेत. 5तून 7 जात नाहीत. 15, 7 आणि 3 10 आणि 5 15, 5 आणि 3 8. आजच्या गेला 1, 3तून 3 गेले 0, 0 8. आपल्याला 8 मिळतंय. डिफरन्स D 8. सेम डिफरन्स T3 मायनस T2, T3 143 वजा T2 135, 35 आणि 5 40 आणि 3 43, 5 आणि 3 8. D T4 मायनस T3, T4 151 मायनस 143, 43 आणि 7 50 आणि 1 8. D ची किंमत आपल्याला मिळाली. Therefore A is equal to 127 and D is equal to 8. आपल्याला तिसरे एक्झाम्पल मिळालं. A आणि D ची किंमत मिळाली. लास्ट D आपल्याला फोर्थ एक्झाम्पल मध्ये पाहिजे. फोर्थ एक्झाम्पल मध्ये 1/4, 3/4, 5/4, 7/4 अशा पद्धतीचे एक्झाम्पल्स आहेत. आपण A is equal to T1 is equal to 1/4, T2 is equal to 3/4, T3 is equal to 5/4, T4 is equal to 7/4. T1 to T4 व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर आपल्याला हवा आहे डिफरन्स. D is equal to T2 minus T1, T2 3/4 minus T1 1/4. Denominator is same. 3 minus 1 is equal to 2/4 is equal to 2. 1/2 sorry. Second D is equal to T3 minus T2, T3 5/4 minus T2 3/4. Denominator is same. 5 minus 3 is equal to 2/4 is equal to half. Last D is equal to T4 minus T3 is equal to T4 7/4 minus T3 5/4. Denominator is same. 7 minus 5 is equal to 2/4 is equal to also half. Therefore A is equal to 1/4 and D is equal to 1/2. Common difference and फर्स्ट टर्म आपल्याला थर्ड एक्झाम्पल मध्ये विचारल्या होत्या. 3.1 मध्ये 3 एक्झाम्पल आहेत. सर्व एक्झाम्पल या ठिकाणी सोडवून दिलेले आहेत. काही अडचणी असतील, काही शंका असतील, सोडवण्यामध्ये काही अडचणी असतील विचारू शकताय. शंकांचे निरसन करूया. ह्या 3.1 चा सराव करा. त्यानंतर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.